नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये लोकरीचे विणकाम पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण लोकरीच्या विणकामामध्ये जो साखळी टाका असतो तो कसा घालायचा हे पाहिलेले आहे। कोणतेही लोकरीचे विणकाम करत असताना जे टाके असतात ते आपण सुरुवातीला हे शिकणार आहोत। ते आपण मागील व्हिडिओमध्ये पहिला टाका म्हणजे साखळी टाका पाहिलेला आहे। तुम्ही तिथे जाऊन तो पाहू शकता व त्यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही तसे सांगू शकता। तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्की देईल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा टाका पाहणार आहोत तो म्हणजे मुका खांब। हा खांबाचा प्रकार आहे। खांबाचे 3 प्रकार आहेत, त्यातील आजचा आपला हा पहिला प्रकार असणार आहे तो म्हणजे मुका खांब म्हणजेच बंद खांब। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। त्याच्यासाठी इथे आपण साधी लोकर घेतलेली आहे। तुम्ही ते चमकीची लोकर सुद्धा वापरू शकता। चमकीच्या लोकरने विणकाम केल्यानंतर ते कसे दिसते व दोन्ही मधील फरक काय आहे हे सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता व तुम्हाला जी लोकर आवडेल ती तुम्ही विकत आणून त्या लोकरीने विणकाम करू शकता। आज आपण साध्या लोकरने विणकाम करायचं। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण साखळी टाका घालणार आहोत। हे पहा, अंगठ्याच्या शेजारच्या बोटावर लोकर गुंडाळून घ्यायची आहे। त्याच्यानंतर छोटेसे हुक तयार करून घ्यायचे आहे। इथे सुद्धा मी तुम्हाला साखळी टाका कसा घालायचा सुरुवातीला दाखवत आहे। अशा पद्धतीने छोटेसे हुक तयार करून घ्यायचे आहे। आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला सुई काढून त्यामध्ये लोकरीच्या टोकामध्ये ती अडकून घ्यायची आहे लोकर बाहेरच्या बाजूला। त्यानंतर लोकरीच्या टोकामध्ये ती अडकून घ्यायची आहे, त्या हुकमधून बाहेर काढायची आहे। अशाच पद्धतीने साखळ्या घालून घ्यायच्या आहेत। इथे मी अंदाजे 15 ते 20 साखळ्या घालत आहे। तुम्ही शिकण्यासाठी जास्तीच्या साखळ्या घातल्या तरी चालेल। तुम्ही जे मी सुरुवातीला जे टाके दाखवत आहे त्याच्यात जास्त जर सराव केला तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे विणकाम करता येणार आहे। एखादे जर डिझाईन जर तुम्ही पाहिली तरी सुद्धा तुम्हाला हे जर टाक्याचा सराव केलेला असेल तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पहिल्या प्रयत्नात तुम्हाला ते करता येणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त या टाक्याचा सराव करून घ्यायचा आहे। इथे आपण अंदाजे 15 ते 20 साखळ्या इथे घातलेल्या आहेत। मी या साखळ्या काही मोजलेल्या नाहीत। त्यानंतर इथे आपण खांब घालणार आहोत। त्याच्यासाठी एक साखळी सोडून द्यायची आहे। दुसऱ्या साखळीमधून अशा पद्धतीने सुई बाहेर काढायची आहे। त्यानंतर सुईमध्ये अशी लोकर अडकून ती बाहेर काढायची आहे। त्यानंतर या 2 मधून एक लोकरीचा विडा घेऊन ती 2 मधून बाहेर काढायची आहे। आणखी एकदा पहा, शेजारच्या साखळीमधून आपण सुई बाहेर काढून घेतोय। त्यानंतर लोकर अशी सुईच्या टोकामध्ये अडकून ती बाहेर काढून घ्यायची आहे। लोकरवर असे 2 वेढे तयार होतात। त्यानंतर आणखी एकदा अशी लोकर सुईच्या टोकामध्ये अडकून ती बाहेर काढायची आहे। एक खांब आपला इथे तयार होतो। अशाच पद्धतीने आपण संपूर्ण खांब घालणार आहोत। हा आहे खांबाचा पहिला प्रकार, तो म्हणजे मुका खांब किंवा बंद खांब। अगदी सोप्या पद्धतीने मी ते तुम्हाला दाखवत आहे। तरीही तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसे सांगू शकता। इथे कोणतीही साखळी सोडायची नाही। अगदी शेजारच्या साखळीमधून हे खांब घालायचे आहेत।
तुम्ही सुरुवातीला साखळ्याही मोजून घ्या, त्याच्यानंतर खांबही मोजून घ्या. जर नवीन करत असाल तर म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. जितक्या साखळ्या घातलेल्या आहेत तितकेच आपले खांब आले पाहिजेत. इथे आपण शेवटचा खांब घालतोय. आपण अशा पद्धतीने खांब घातलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखे असे आपले खांब आलेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जर सराव केला तर तुमचे सुद्धा असे छान असे खांब येणार आहेत. अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्हाला हे खांब जमणार आहेत. तुम्हाला जर एखाद्या दाराच्या तोरणासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने पट्टी तयार केली, अशी पुढे पुढे जर हेच खांब घालत गेलेत, अगदी साध्या पद्धतीने पट्टी तयार करायची असेल तरी तुम्ही करू शकता. किंवा साध्या पद्धतीचा तुम्हाला रुमाल तयार करायचा असेल तर तितक्या साखळ्या मोजून घ्यायच्या आहेत आणि एवढेसे खांब घालायचे आहेत. जितक्या साखळ्या घातलेल्या आहेत तितकेच खांब घालायचे आहेत. एकावर एक असे अगदी साध्या पद्धतीचा रुमाल सुद्धा तुम्ही बनवू शकता. तुम्ही पाहू शकता आपण असे खांब घातलेले आहेत. हा खांबाचा पहिला प्रकार आहे. आणखी एकदा सांगते, हा आहे मुका खांब म्हणजेच बंद खांब. तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. संपूर्ण माहिती मी ते तुम्हाला सांगितलेली आहे. सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. इथे आपण स्टीलची सुई 6 नंबरची वापरलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि सुई पकडण्याचा सराव करा म्हणजे विणकामाचा वेग वाढतो. तुम्हाला ज्या पद्धतीने सुई पकडता येते त्या पद्धतीने तुम्ही सुई पकडून विणकाम करायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.